नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकर चाकरमान्यांसाठी दोन आनंदाच्या बातम्या. मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या दादर टर्मिनसवरील ताण कमी करण्यासाठी आजपासून परळ टर्मिनस सुरू केलं जाणार आहे. तर परळ स्थानकाचं रूपांतर टर्मिनसमध्ये करण्यात आलं असून आजपासून परळ स्थानकातून रेल्वे धावणार आहे. तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परळ टर्मिनसचं आज उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे. तर सकाळी 8:38 परळ टर्मिनसहून कल्याणला जाणारी पहिली लोकल सोडण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होण्यासाठी धावणाऱ्या मोनोरेलचा दुसरा टप्पा देखील आजपासून सुरू होतोय. तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक अशी ही मोनो धावणार आहे. तर संध्याकाळी 6च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आणखीन सुखकर आणि सुसाट होण्यास निश्चितच मदत होणार आहे. तर मुंबईकरांची आता खचाखच भरलेल्या गर्दीच्या प्रवासातून सुटका होणार आहे. दररोज प्रचंड गर्दीत लोकल सेवेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता काहीसा सुखकर होणार आहे. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस सज्ज झाले. आज रेल्वे मंत्री या नव्या टर्मिनसचं उद्घाटन करतील. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ही लोकल. दादरच्या या तुफान गर्दीवर आता परळचा उतारा मिळालाय. कारण दादर टर्मिनसवरचा भार कमी करण्यासाठी नवीन परळ टर्मिनस सज्ज झालंय. रविवारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या नव्या कोरा टर्मिनसचं उद्घाटन झालं की दादरमधली प्रवाशांची गर्दी निम्म्यानं कमी होईल. इतकंच नाही तर टाटा, KEM, वाडिया रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. दादर के बाद ये अगला स्टेशन है जहाँ सेंट्रल और वेस्टर्न में कनेक्टिविटी है. यू कैन चेंज द कॉरिडोर सेंट्रल टू वेस्टर्न एंड वाइस वर्सा. तो बहुत सारे काम किए. पहले तो टर्मिनल लाइन बनाई गई और एक्स्ट्रा प्लेटफॉर्म बनाया गया और उससे प्लेटफॉर्म के साथ साथ फिर फुट ओवर ब्रिज हैं, कवर ओवर शेड हैं, लिफ्ट्स हैं, एस्केलेटर्स हैं, पाथवेज हैं. काफ़ी काम हुआ है. खरं तर पूर्व आणि पश्चिम रेल्वे जोडणारं एकमेव स्टेशन आहे दादर. त्यामुळे या स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला जागा नसते. कारण इथं एकट्या मध्य रेल्वेनं रोज प्रवास करणारे प्रवासी आहेत तब्बल 3 लाख. पश्चिम रेल्वेनं प्रवास करणारेही तेवढेच. त्यात दादर स्टेशनच्या विस्ताराला जागाच उरली नाहीये. त्यामुळे परळ स्टेशन टर्मिनस प्रवाशांसाठी जणू वरदानच ठरणार आहे. परळ टर्मिनसचे नवे पूल प्रभादेवी स्थानकाला जोडले गेलेत. इथं सायडिंगची ही सोय आहे. परळ टर्मिनसमुळे दादर आणि कुर्ला स्थानकांवरचा ताण कमी होतोय. दादरमध्ये तांत्रिक अडचणी आल्यास परळहून अधिक गाड्या सोडणं शक्य होईल. नंतर लांब पल्ल्याच्या गाड्या देखील परळ टर्मिनसहून सोडल्या जातील. या ब्रिजवर आपण बघतो की याला इथे 2 लिफ्ट आहेत. एक इकडे आहे म्हणजे एक डाऊन आणि अप लाईन या दोन्हीला, आणि एक इथे लिफ्ट आहे. या 2 लिफ्टचा वापर करून KEM आणि त्याचबरोबर टाटा, वाडियासारख्या रुग्णालयामध्ये जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना, वयोवृद्धांना याचा फायदा होणार आहे. पण त्याच वेळेला जो लोंढा होईल या गर्दीचा, त्यांच्यासाठी जिन्याबरोबर हे असे सरकते जिने पण इथे लावण्यात आलेले आहेत. दादरला येणाऱ्या आणि दादरहून सुटणाऱ्या लोकलची एकूण संख्या आहे 60. त्यातील ट्रेनची ये-जा आता परेल टर्मिनसहून होणार आहे. यहाँ पे मोस्टली जो कॉर्पोरेट्स है यहाँ पे ही है और यहाँ पे चढ़ते समय हम लोग को चढ़ने नहीं मिलते क्योंकि दादर वाले जो उतरने वाले रहते हैं ना वो लोग आके ट्रेन के इधर खड़े रहते हैं. मतलब जिधर चढ़ने का रहता है ना उधर ही खड़े रहते. तो हम लोग को इधर से चढ़ने नहीं मिलता है. यही मेन तकलीफ है. आपल्याला गावी जायचं असेल तर आपल्याला CST किंवा पनवेल या ठिकाणी जावं किंवा दादर ठिकाणी जावं लागेल. तर ह्या ठिकाणी खरं खूप लोकांना फायदा होईल. याचा प्रवाशांचा खूप फायदा होईल. रश कमी होईल. जी फिजिकली त्यांना जो त्रास व्हायचा प्रवासांना तो कमी होईल. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी. आता नवीन परळ टर्मिनसमुळे या जीवनवाहिनीत नवी जान येणार हे नक्की. स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबईच्या वाहतूक कोंडीला पर्याय असणाऱ्या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दुसऱ्या टप्प्याच्या मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी तब्बल 5 वर्ष लागली आहेत. या दरम्यान अनेक कारणांमुळे पहिला टप्पा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात होता. जवळपास 12 किलोमीटर असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात 11 स्थानकं असणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामुळे डबघाईला आलेल्या मोनो रेल व्यवस्थापनाला निश्चितच हातभार लागणार आहे.
मुंबई मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर तब्बल 5 वर्षानंतर MMRDA प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे आणि उद्या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होतं आहे. आणि पहिला जो टप्पा आहे मोनोरेलचा, पहिलं स्थानक मोनोरेलचं हे चेंबूर स्थानक होतं, जे पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झालं होतं. चेंबूरपासून वडाळा डेपोपर्यंत साधारण 8.5 किलोमीटर लांबीचा मोनोरेलचा मार्ग या सुरू करण्यात आला होता प्रशासनाकडनं. आणि जर बघितलं तर या पहिल्या टप्प्यामध्ये जी स्थानकं होती, 7 स्थानक या पहिल्या टप्प्यामध्ये होती, ज्यामध्ये चेंबूर स्थानक, VN पुरव मार्ग, फर्टिलायझर टाउनशिप, भारत पेट्रोलियम, म्हैसूर कॉलनी, भक्ती पार्क आणि वडाळा इथपर्यंतचा हा पहिला मोनोरेलचा टप्पा सुरू झाला होता. मात्र मुंबईकर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मोनो रेल्वेला मिळाला होता आणि त्यामुळं मोनो रेल्वेची परिस्थिती जी आहे ती डबघाईस आलेली आपल्याला बघायला मिळत होती. आणि खऱ्या अर्थानं आता उद्यापासनं जो दुसरा टप्पा मोनोरेलचा सुरू होणार आहे, दुसऱ्या टप्प्याचा खरा उपयोग या सगळ्या दरम्यान आपण बघतो. या ठिकाणी ही अशा पद्धतीच्या 2 मोनोरेल चालताना आपल्याला बघायला मिळतात, एक ग्रीन लाईन आणि पिंक लाईन. खऱ्या अर्थानं दुसरा टप्पा उद्या जो सुरू होतो, या दुसऱ्या टप्प्याचा लाभ मुंबईकरांना जास्त होणार आहे आणि याचमुळं मोनो रेल्वेचं उत्पन्नसुद्धा वाढणार आहे. मात्र 2014 नोव्हेंबर 2014मध्ये ज्यावेळी पहिला टप्पा सुरू झाला होता, यानंतर मोनोरेलचा जितका लांब प्रवास आहे तितकाच मोनोरेलचा खडतर प्रवाससुद्धा आहे. आणि दुसरा टप्पा आता वडाळा डेपोपासनं 7 रस्ता परिसरात असलेल्या जेकब सर्कलपर्यंतचा मोनोरेलचा असणार आहे. तर या मोनोरेलचा दुसरा टप्पा कोणकोणत्या भागांना जोडणार आहे आणि या मोनो मार्गावर कोणकोणती स्थानकं असणार आहे त्यावर एक नजर टाकूया. आपण पाहतो एकूण अंतर 11.2 किलोमीटर असं असणार आहे मोनोरेलचं, ज्यामध्ये एका मोनोरेलला 4 डबे असतील. तर एका फेरीत 568 प्रवाशांची क्षमता असणार आहे. तर कमाल वेग ताशी 80 किलोमीटर असणार आहे. तर सरासरी वेग हा ताशी 60 किलोमीटर. तर दर 20 मिनिटांनी मोनोची फेरी होणार आहे. दिवसाला एकूण 130 फेऱ्या होतील. तर तिकीट दर 10 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत असेल. तर महत्त्वाची स्थानकं वडाळा ब्रिज, JTB नगर, दादर पूर्व, लोअर परेल. मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भातली ही माहिती आपण पाहतोय. त्यामुळे निश्चितच मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यामुळे मुंबईकरांना एक खूप मोठा दिलासा मिळणार आहे. बघत पुढची बातमी. म्हाडाच्या व्यावसायिक गाळ्यांसाठी आणि घरांसाठी जाहिरात निघणार आहे. मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास आणि कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास यातील 276 गाळे आणि 217 घरांसाठी ही जाहिरात असेल. विशेष म्हणजे यामध्ये एक डिपॉझिटमध्ये कितीही अर्ज तुम्ही भरू शकता. त्यामुळे आजपासून म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना अर्ज करता येतील. तर प्रतीक्षानगर, मालाड, मालवणी, माझगाव यासोबतच पवई, मुलुंड, गोरेगाव या भागातील दुकानांसाठी ही जाहिरात असणार आहे. म्हाडाने त्या ठिकाणी 217 गाड्यांची उद्या त्या ठिकाणी जाहिरात येते आहे वर्तमानपत्रामध्ये आणि ती लॉटरीची जाहिरात आल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल आणि 21 एप्रिलला लॉटरीचा निर्णय होईल त्या ठिकाणी. आणि आता लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याणहून CSMTच्या दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवा ते परळ या स्थानकादरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल दिवा ते परळ दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा घेणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी सांताक्रूज ते गोरेगाव स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय. सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील सर्व लोकल या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर या ब्लॉक काळात राम मंदिर स्थानकावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.